आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन दोडके आहेत। ज्यावेळेस खडकवासला धरणामधून पाणी सोडलं त्यावेळेस प्रशासनाने इथल्या लोकांना सूचना द्यायला हवी होती। प्रशासनालाच माहिती नव्हतं, त्यांच्या एकामेकीमध्ये कोऑर्डिनेशन पण नव्हतं, कारण का एमएससीबीची लाईट सुद्धा लोकांनी फोन केल्यावरती घालवली गेली। जोपर्यंत लोकांच्या पहिल्या मजल्यावरती पाणी आलं नाही तोपर्यंत हा सगळा कुटाणा चालूच होता। आणि पाटाचं पाणी यांनी सांगितलं, तुम्हाला लक्षात येत असेल, पाट 3 वाजता सगळे झोपेत असताना पाणी सोडण्यात आले। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा हाल झाले, म्हणजे फक्त राहत्या अंगावरच्या कपड्यांनीशी लोक बाहेर निघलीत। त्याच्यामुळे आजपासून त्यांना नव्याने सुरुवात करायची आणि हे सगळ्याला कारणीभूत हे सरकार आहे आणि ही यंत्रणा आहे। त्यांनी कुठल्याही लोकांना इथं न कळवता या सगळ्या गोष्टी झाल्यात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घुसले, या लोकांना आजपासून सुरुवात करायची। त्याच्यामुळे त्यांना तत्काळ मदत जाहीर झाली पाहिजे, फक्त पंचनामे करून जाऊन उपयोग नाही। आज संध्याकाळपर्यंत त्यांना मोठी मदत त्या ठिकाणी जाहीर झाली पाहिजे। काल अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आलेले होते, सकाळी मुरली मोहोळांनी पाहणी केली, चंद्रकांत पाटील पाहणी करत आहेत। लोकांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे। पाहणी करून होणार नाही, कारण की यंत्रणा जी आता सरकारी यंत्रणेचे पंचनामे लवकर जर उरकून त्याच्यावर जर निर्णय घेतला, आज संध्याकाळपर्यंत त्यांनी मदत जाहीर झाली पाहिजे। लोकांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे आले पाहिजेत, कारण का त्यांना धान्य घेण्यापासून, मीठ घरातलं घेण्यापासून त्यांना नव्याने सुरुवात करायची। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ती मदत, आता पैशाची मदत त्या ठिकाणी तत्काळ झाली पाहिजे। आणि बाकीची स्वच्छता वगैरे आपण तर सगळं करतोय, प्यायच्या पाण्याचं मोठं हाल आहे आणि लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचं मोठं हाल आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत त्यांना तत्काळ जाहीर झाली पाहिजे आणि त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले पाहिजे। काल सुप्रिया सुळेंनी खरं तर फेसबुकवरून आपली प्रतिक्रिया दिली, दिल्लीत असल्यामुळे की सुरुवातीला प्रशासनानं सांगायला पाहिजे होतं। त्यावरती अजित पवारांनी विचारलं असतं ते असं म्हणाले की विरोधक राजकारण करतील, मात्र या सगळ्या विषयामध्ये मला पडायचं नाही, सुरुवातीला लोकांची मदत करायची। खरंच प्रशासनाची चूक आहे? 100% प्रशासनाची चूक आहे। त्यांनी आता जर त्यांची मीटिंग घेतली तर त्यांना लगेच कळेल ना। एमएससीबी वाल्याला कळवलं नाही पाणी सोडताना, त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या पण लोकांना त्यांनी कळवलं नाही। म्हणजे पाटबंधारे विभागाने जे पाणी सोडलंय तर ते सोडलं तर बाकीच्या सगळीकडे अलर्ट झालं पाहिजे, नाही त्या गोष्टी तुम्ही येऊन आम्हाला तुमच्या जाहिरातीच्या माध्यमातून टीव्हीला आम्हाला सांगत असता। ह्या गोष्टी का नाही तुम्ही सांगितल्या? ह्या गोष्टी तुमच्या आता जी यंत्रणा लावली ती जर त्या दिवशी लावली असती तर आतापर्यंत हे काहीच नुकसान नसतं झालं। म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे, कोऑर्डिनेशन नाही। त्याच्यामुळे कोऑर्डिनेशनला घरातला लक्ष नाही असं म्हणायचं। आमचं म्हणणे काय आहे, घरातला कर्तापुरुष चांगला असेल तर त्या ठिकाणी घरची लोक शिस्तीने राहतात। या ठिकाणी अधिकारी हे तर कुणाचाही त्याच्यामध्ये अंकुश राहिलेला नाहीये। अधिकाऱ्यांच्या मनाने काम करतात। जबाबदारी कुणाची आहे? पालकमंत्री म्हणून अजित पवारांची आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण तरी देखील ही जबाबदारी प्रशासनाची आहे की त्यांनी कोऑर्डिनेट करायला पाहिजे होतं, ते केलं गेलं नाही। त्याच्यामुळे हे सत्य आहे की या ठिकाणी जे घडलंय हे प्रशासनाच्या कोऑर्डिनेशन अभावामुळे घडलंय। अजित पवारांनी या सगळ्या प्रशासनावरती कारवाई करावी अशी तुमची मागणी? 100% पालकमंत्री या नात्याने दादांनी या सगळ्यांची इन्क्वायरी करावी आणि याला जो कोण जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या ठिकाणी नागरिकांना पहिली मदत झाली पाहिजे। आता सुद्धा त्यांचं घर सेटल नाहीये, त्यांच्या घरी खायची वांदी आहेत। म्हणजे तुम्ही आता बघत असाल तर काही लोकांच्या घरी जेवण करायला हे नाहीये, कारण का लाईटच नाही अजून, त्याच्यामुळे पाणीच वर गेलं नाही। टाक्या सगळ्या डिनीच्या पाण्याने भरल्यात आणि डिनीच्या पाणी जे भरल्यानंतर त्या टाक्या मोकळ्या करून स्वच्छ करून त्यात टँकर घातलं पाहिजे। तुम्ही टँकर बाहेर उभा करताना हांड्यानी पाणी न्या म्हणताय, त्यांनी काहीच होणार नाहीये। त्याच्यामुळे यंत्रणा ही सक्षम लावणं गरजेचं आहे। डिझास्टर मॅनेजमेंट जे असतं ते त्याची खरी कला तुम्हाला इथं दाखवणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कदाचित लवकरात लवकर मदत झाली नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, आता ते जर सरकार मदत करत नसेल तर आम्हाला मदत करावी लागेल। आणि हे काय आता हे सरकार 3 महिन्याकरता आहे, 4थ्या महिन्यामध्ये आमचं सरकार आहे। आमच्या सरकारच्या काळात असलं कधी होणार नाही, कारण का आम्ही सेन्सिटिव्ह आहे। आम्ही फक्त कुठल्या व्यापाऱ्यांकरता काम करत नाही, आम्ही नागरिकांकरता काम करतो की त्यांनी आशीर्वाद देऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं असते, त्याची जाण आमच्या मनात कायम आहे। सुप्रियाताई सुद्धा आज या भागाची पाहणी करणार? ताई येणार आहे थोड्या वेळाने आणि त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे ज्यांचं नुकसान झालं आणि त्या ठिकाणी काल सुद्धा संसदेत ताईंनी विषय मांडला आणि आम्ही ह्याच्यावरती जर लवकर मदत नाही झाली तर मोठं आंदोलन या ठिकाणी करू। खरं आपण पाहतोय की या सगळ्या नागरिकांना लवकरात लवकर मदत जी आहे ती होणं गरजेचे आहे। जर कदाचित सरकारकडून मदत लवकर झाली नाही तर हे सरकार 3 महिन्याचं आहे, मात्र पुढच्या खरं तर सरकारमध्ये ही परिस्थिती राहणार नाही अशी प्रतिक्रिया सचिन दोडकेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।